नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा 8वा हप्ता वितरण करण्याबाबतचा एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता बऱ्याच दिवसापासून हा प्रलंबित होता आणि याच माध्यमातून बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी वितरण होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। याबद्दल राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8वा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 16 मार्च 2026 रोजी आर्थिक तरतूद करण्यात आली। याच नंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा हप्ता वितरण केला जाणार होता। मात्र या हप्त्यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता वितरण केला गेला नाही। त्यामुळे आता दिनांक 25 मार्च 2026 रोजी दुपारनंतर या योजनेचा 8वा हप्ता वितरण केला जाणार आहे। आणि याबद्दल राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बैठक आताच पार पडल्यानंतर हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या अगोदरच याची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत साधारणली 90,42,241 लाभार्थी या योजनेमध्ये पात्र असणार आहेत आणि या योजनेतील 90,42,241 लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती येणार आहे। यासाठीची आर्थिक तरतूद साधारणली 1808 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून आता दुपारनंतर म्हणजे 25 मार्च 2026 रोजी दुपारनंतर या योजनेचा 2,000 रुपयाची रक्कम प्रत्येकाच्या खात्यामध्ये वितरणास सुरुवात होणार आहे। हाच होता एक महत्त्वाचा अपडेट आणि बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होता आणि याच माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम 2,000 रुपयाची रक्कम येईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या 2,000 ऐवजी 4,000 रुपयाची रक्कम येईल का, असे बरेच सारे प्रश्न त्या मनामध्ये निर्माण झाले होते। मात्र 8व्या हप्त्याचेच वितरण झालेले आहे, म्हणजे 2,000 रुपयाचीच रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। अद्याप देखील 9व्या हप्त्यांची वितरण करण्याची प्रक्रिया अद्याप देखील पूर्ण झालेली नाही। त्यासाठीचा आर्थिक तरतूदही राज्य शासनाच्या माध्यमातून केली गेलेली नाही। त्यामुळे आता तरी महत्त्वाचा अपडेट म्हणजे 2,000 रुपयाची रक्कम 8व्या हप्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे। हाच होता महत्त्वपूर्ण अपडेट। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।